जय शिवराय मित्रांनो. मी सदानंद नामे स्वागत करतो तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. सो आज आपण ज्या ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणाला कर्जतच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून ओळखला जातो. 1684चा इतिहास ज्या किल्ल्याला लाभला तो किल्ला म्हणजे कोथळीगड, अर्थातच पेठचा किल्ला. त्या ठिकाणी आम्ही आज आलो आहोत. आज माझ्याबरोबर नेहमीचेच हे तिघंजण आहेत. हा बसलेला आहे तो राज, हा इथे हरेश आहे आणि तो तिथे स्मितेश आहे. सो आम्ही इथं चौघेजण ट्रेकला आलो. जो नेहमी आम्ही चौघेजण ट्रेक करतो. तुम्ही कलावंतींचा जर व्हिडिओ बघितलात, प्रबळगडचा व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला समजेल. सो आता आम्ही इथं तो बेस विलेज आहे त्या विलेजमध्ये आहोत. सो आता आपला इथून ट्रेक चालू होईल. माझ्या मते अजून अर्धा तास लागेल. सो व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा, तुम्हाला सगळे अपडेट भेटत जातील. आता आम्ही कोथळीगडावर चाललो आहे. तुम्हाला माहीतच असेल, नारोजी त्र्यंबक यांच्या रक्ताने पराक्रमाने पावन झालेला ही भूमी आहे आणि हा किल्ला आहे. अर्थातच हा कोथळीगड आहे. आणि आता आम्ही नाही म्हटलं तरी 1 वाजता म्हणजे आम्ही चढायला स्टार्ट केलं आहे. म्हणजे आमचा हा डेलीचा टायमिंग आहे. आम्ही कुठलाही ट्रेक करतो तर उन्हातूनच करतो. उन्हाशिवाय ट्रेक करायला जमतच नाही, कारण सवयच अशी झाली आहे. हे बघा, हे माझ्या पुढे असे तिघेजण चढत आहेत. तुम्ही हा सह्याद्रीचा हा व्ह्यू बघू शकता. मला वाटतं इथं पाऊस येण्याची शक्यता होती. सकाळी तर पाऊस लागत होता, पण आता तर पूर्णपणे पाऊस नाही. तुम्ही जर गडावरती येत असाल तर तुम्ही वाट चुकू नये म्हणून हे बघा, हे असे जागोजागी असे चिन्ह लिहिलेत, गडाकडे जाण्याचा मार्ग. सो त्याप्रमाणे तुम्ही चला, नाहीतर तुम्ही वाट चुकू शकता. ते चिन्ह बघा आणि त्या चिन्हाच्या साहाय्यानेच तुम्ही पुढे जा, कारण का इथे वाट चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते जसे त्यांनी चिन्ह लावले त्याप्रमाणे तुम्ही जा. आता आपण ज्या वाटेने चाललो आहे ती वाट मला वाटतं आपण दुसऱ्याच वाटेने चाललो आहे. खूप रिस्की अशी वाट आहे. सो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा पूर्ण असा डोंगर आहे आणि ही डोंगराच्या मधूनच हे असे जात आहेत. त्याच्यामुळे ह्यांना अशी कशी सवय आहे पहिल्यापासून, त्याच्यामुळे आम्ही हे असे ट्रेक करतो. तुम्ही जर खालून जर आलात त्या साईडून तर ही वाट आहे, ह्या वाटेने वरती येऊ नका. आम्ही आता इथूनच आलो कारण का आम्हाला वाट ती दिसलीच नाही. हे पुढे पुढे गेले सगळे, त्याप्रमाणे जात राहिलो. आता बघा, ही पूर्ण तिथपर्यंत असं पूर्ण असं चढावच आहे. आणि डगर बघा पूर्ण, जर पावसाळा असला तर इथून पूर्ण असं पाणी खाली येत असेल. त्याच्यामुळे पावसाळ्यातनं व्ह्यू एकदम जबरदस्त असेल इथला. त्याच्यामुळे तुम्ही जर येत असाल तर पावसाळ्यातून या, कारण का पावसाळ्यातून इथे जबरदस्त व्ह्यू भेटेल. आणि हा किल्ला तर पावसाळ्यातून 1 नंबर वाटतो. सो आता मी किल्ल्याच्या एकदम जवळ झालोच, नाही म्हटलं तरी 5 मिनटं फक्त लागतील. तुम्ही जर तो बघू शकत असला तर हा बघा, हा भगवा झेंडा आहे आपला. सो हा किल्ला आहे इथे. आता आम्ही इथे जात आहोत. सो चला तर मग. सो अंगात जर मस्ती असली ना तुमच्यात, तर तुम्ही हा मागचा रोड सोडून तुम्ही या रोडने याल, ज्या ठिकाणी आम्ही आता स्वतः आलो. तुम्हाला हा रोड दाखवतो. मस्ती बाकी काय नाही, अंगात मस्ती आहे. हा जर तुम्ही रोड बघा, हा पूर्ण असा 80-85 डिग्री पूर्ण चढाव आहे. आणि तिथून आम्ही आलो आहे. आणि जो मेन रोड होता तो हा इथे आहे. पण ठीक आहे, हा थ्रिलिंग आहे. माउंटेन ड्यू याला तर थ्रिलिंग म्हणतात. डर के आगे जीते. सो फायनली आता आपण ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी 2 तासाचा पूर्ण असा ट्रेक करून आलो त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे. तुम्ही जर माझ्या मागे हा बघू शकता, हा आहे तो कोथळीगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये आता आम्ही पोचलो आहोत. तुम्ही जर हा बघू शकता, हा आहे तो किल्ले कोथळीगड, पेठचा किल्ला. सो याला कोथळीगड का नाव ठेवलं आहे तर ह्यामध्ये ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्याच्यावरून ह्याला कोथळीगड म्हणजेच असं नाव ठेवलं आहे. सो आता वरतीच्या एकदम टोकावरती आम्ही जाणार आहोत. आणि या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 3100 फूट एवढी आहे.
सो आता वातावरण तुम्ही माझ्या बघू शकता, पूर्ण असं वातावरण क्लिअर आहे. सो इथे सगळे तुम्ही डोंगर बघू शकता आजूबाजूचे, एकदम क्लिअर दिसत आहेत. जर पावसाचं वातावरण असतं थोडंफार तरी ते एकदम म्हणजे व्ह्यू बघण्यासारखा होता. सो आता तुम्ही हे बघू शकता, हा आहे तो समोर दिसतोय तो किल्ले कोथिळीगड. सो आता आम्ही तिथे जाणार आहोत. तिथे जे तोफा आहेत त्या तोफा पण तुम्हाला दाखवतो. सो चला तर मग आम्ही आता कोथिळीगडाच्या जो मेन इथे हा आहे बुरुज आहे त्या ठिकाणी आम्ही इथं आलो आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे दोन असे इथे तोफा आहेत. भलेही लढाई युद्ध संपले असेल पण तोफांनी आपली जागा सोडली नाही आहे. बघा हे दोन तोफा इथे आहेत आणि हा आहे तो कोथिळीगड आहे. हा बघा हा आहे तो कोथिळीगड आहे. सो आपल्याला इथून जायचं आहे, वरती एकदम टॉपला जायचं आहे आणि ह्या साईडला एक गुफा आहे. सो आता आपण ह्या साईडून जाणार आहोत. आतमध्ये पब्लिक तर थोडाफार आहे, जास्त नाही, कारण मला वाटतं आज संडे आहे त्यामुळे पब्लिक तर पाहिजे होतं. पण शक्यतो उन्हातून कोण जास्त ट्रेक असं करत नाही सहजासहजी. पण ठीक आहे, आता एवढी गर्दी तर नाही, गर्दी म्हणजे असं काहीच नाही. आम्ही आलो तेव्हा आम्ही फक्त 4 जणच होतो. पण उन्हाळ्यातून पण ट्रेक करायचा एक फायदा होतो. तुम्ही माझ्या बघू शकता, एकदम व्ह्यू एकदम चांगला आहे, एकदम क्लिअर आहे. असं काही नाही की पावसाळ्यातूनच यायला पाहिजे, उन्हाळ्यातून पण या, एकदम व्ह्यू क्लिअर आहे. फक्त काय थोडा ऊन लागतो पण ठीक आहे, एकदा सवय झाली की ते होऊन जातं. सो आता आम्ही चाललो आहे किल्ल्याच्या वरती. ठीक आहे, चला तर मग. हा जो कोथिळीगड आहे तो औरंगजेबाला का पाहिजे होता, कारण या कोथिळीगडावरती मराठ्यांचा संपूर्ण जो दारुगोळा होता तो ह्या किल्ल्यावरती होता. आणि जर हा किल्ला जर औरंगजेबच्या ताब्यात आला असता तर त्याने इथल्या संपूर्ण प्रदेशावर आपलं वर्चस्व काबीज केलं असतं. त्यासाठी त्याने त्याचा जो सरदार होता अब्दुल कादीर ह्याला इथे पाठवलं होतं हा किल्ला काबीज करण्यासाठी. शकतो तर ही तोफांपासून जर तुम्ही राईट साईडला आलात तर राईट साईडला बघा तुम्हाला या अशा गुफा बघायला भेटतात. एक सेकंड आपण तिथे जाऊया. ह्या बघा इथे पाण्याचा टाका आहे. सो हा एक टाका आहे आणि त्या साईडला बघा तिथे एक टाका आहे. सो इथून पण वाट आहे, पण आम्ही आता लेफ्ट साईडनं जातो आहे किल्ल्याच्या वरती. इथे 2-3 पाण्याचे टाके आहेत, पाणी तर आतमध्ये नाही. सो आता आम्ही गडावर इथे आलो आहोत, कोथिळीगडावर. आणि कोथिळीगडावर येतात आम्हाला इथे हा तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा मला इथे पहिला दरवाजा भेटला आहे. दरवाजाची एका साईडची जर तुम्ही भिंत बघितलात तर चांगली आहे आणि दुसऱ्या साईडची पडलेली आहे. तुम्ही हा दरवाजा बघू शकता. मध्ये फक्त ह्या साईडला फक्त एक भिंत आहे, ह्या साईडला अशी भिंत नाही आहे. पण तुम्ही जर त्याचं बांधकाम बघितलात तर हे बघा, ह्या असे अजून काय बांधकामचे हे बघा, हे इथे काहीतरी अडकवण्यासाठी टाकलेलं आहे. तुम्ही जर त्या बुरुजापासून लेफ्ट साईडला आलात तर ही एक लेफ्ट साईडला ही वाट जाते, ही तुम्हाला सरळ वरती घेऊन जाते. आणि ह्या साईडला आहे तो दरवाजा आहे. सो आता आम्ही या वाटेने असं चाललो आहोत. हे बघा हा आहे तो व्ह्यू, पूर्ण असे म्हणजे कातळात कोरलेले आहे, एकदम अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्याच्या साह्याने आपल्याला आता वरती जायचं आहे. आणि ही इथे पाण्याचा टाका ह्या साईडला, तिथे पाणी आहे. सो आता आम्ही इथून बघा इथून आता वरती जाणार आहोत गडाच्या टॉपला. चला तर तुम्ही जर माझ्या मागच्या ह्या बघा ह्या पायऱ्या जर चढून आलात तर तुम्हाला हे बघा ही अशी एक गुफा टाईप दिसते. त्यामध्ये बघा तुम्ही वरती एकदम असं कोरीव कामात एकदम सुंदर प्रकारे असं कोरीव काम केलं आहे. सो थोडंच आहे, मला वाटतं इथे दरवाजा असावा. हे बघा त्याचे अवशेष आहेत आणि आतमध्ये अशी गुफा टाईप आहे. आतमध्ये तर जाऊया. हे बघा आतमध्ये गुफा टाईप आहे आणि हे असं मला वाटतं त्या काळी काहीतरी आतमध्ये उजेड येण्यासाठी ठेवण्यासाठी ही जागा केली असावी. हे बघा या साईडला पण आहे. सो अशी गुफा आहे. ह्यामध्ये तुम्ही मला वाटतं इथे राहत पण असतील काही लोक. ह्याला कोथिळीगड का म्हणतात तर ह्याचं एक प्रमुख कारण आहे. तुम्ही जर बघितलं आजूबाजूला हे पूर्ण असं कातळाचं दगड आहे आणि त्यामध्ये कोरलेल्या या पायऱ्या आहेत, एकदम सुस्थितीत पायऱ्या आहेत. हे बघा पूर्ण कातळ फोडून बनवलेल्या ह्या पायऱ्या आहेत. तिथून वरतून पण पायऱ्या जातात. सो आता मी ह्या पायऱ्याच्या सहाय्याने वरती चाललो आहे. सो तुम्ही जर बघितलात तर पायऱ्यांची जी लेंथ आहे ती बघा खूप उंच लेंथ आहे. हे बघा आम्ही आता वरती आलो आहे
आणि हे बघा पूर्ण कातळाच्या आतमध्ये कोरून अशा बनवलेल्या ह्या पायऱ्या आहेत. सो त्या पायऱ्याच्या साहाय्याने वरती चला. आजूबाजूला सेफ्टी नसल्याने मधोमधच काहीतरी ग्रीपसाठी हाताला पकडा आणि त्या ठिकाणी जा. तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण अशी सह्याद्री आहे. आणि आम्ही मगाशी जिथून आलो ती ही वाट आहे. ह्या ठिकाणी आम्ही वरती आलो. आता अजून मला वाटतं खूप वरती जायचं आहे, कारण ह्याची उंची 3100 फूट उंच आहे हा समुद्रसपाटीपासून. सो चला तर, माझे मित्र मला वाटतं वरती जर गेलेत. सो आता मी पण जातो वरती. चला भेटू मग वरती किल्ल्यावरती. हा आहे तो किल्ल्याचा जो मेन दरवाजा आहे, तो आहे इथे. हा तुम्ही बघू शकता किल्ल्याचा जो दरवाजा आहे तो अजून एकदम सुस्थितीत आहे. आणि त्याच्या बाजूलाच जर बघू शकता हे असे पूर्ण डगरामध्ये असे मूर्त्या आहेत. आणि इथं हे बघा, इथं पण एक आहे. सो इथला जो कोरीवकाम आहे तो अजून पण चांगल्या स्थितीत आहे. आणि दरवाजा पण मला वाटतं हे आता काही वर्षापूर्वीच इथे हा दरवाजा बसवला असेल. आणि हा याच्या पायऱ्या आहेत. आणि हे बघा संपूर्ण कातळातून फोडून बनवलेल्या ह्या पायऱ्या आहेत. आणि हा दिसतोय तो हा त्यांचा मेन दरवाजा. सो फायनली आता आपण किल्ल्याच्या टॉपवरती आलो आहे. हा किल्ल्याचा वरचा टॉप आहे. मला वाटतं तिथे वरती असं बघण्यासारखं काहीच नाही आहे. सो हा किल्ला ना मराठ्यांचा इथे सगळा दारुगोळा जो होता तो या किल्ल्यावरती होता. जर हा किल्ला जर दुसऱ्याच्या हाती लागला तर इथल्या आजूबाजूचा प्रदेश संपूर्ण काबीज होईल. कारण का इथून पूर्ण सगळा कर्जतचा परिसर दिसतो. त्यामुळे हा किल्ला मराठ्यांच्या हातात असणे खूप गरजेचे होते. सो फायनली आता आपला ट्रेक इथे संपलेला आहे. सो भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. चला तर मग.